नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन विषय म्हणजे आपण आपला ट्रॅक्टर हा प्रॉपरली 3 फूट हा केलेला आहे. 3 फूट 1 इंच मित्रांनो. तर मित्रांनो, आपला हा ट्रॅक्टर 3 फूट करण्यामागचा उद्देश जो होता तो साधारण आपला 4 फूट सरासरीमध्ये चालण्यासाठी होता. तुम्ही खूप महिंद्रा जिओ 305 पाहिलेले असतील किंवा 245 पाहिले असतील. मित्रांनो, तुम्ही स्वतः वापरतही असाल. याचा मेन टॉपिक असा होता, आजपर्यंत 4 वर्ष 5 वर्ष जवळजवळ एक साधारण एक 6 माझ्या माहितीप्रमाणे 6 ते 7 वर्षापूर्वी हा ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे. 18-19 साली, आज 26 साली, जवळजवळ 8 वर्ष झाले. याला 3 फूट खूप कमी लोक वापरतात. करून 3 फूट म्हणजे ऊसासाठी वगैरे याचा यूज होतो. तर मित्रांनो, आपण याला पाठीमागं जे केलेला आहे हा 3 फूट 2 इंच आहे प्रॉपरली. हा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला टेपनी मोजूनही दाखवतो मी. 3 फूट 2 इंच आपण हा ट्रॅक्टर केलेला आहे. तर एकच मिनिट, तुम्हाला आज सगळी माहिती देणार आहे मी कशा प्रकारे केलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही मोजूनही पाठीमागून 3 फूट 2 इंच म्हणजे साधारण एक 3 फूट 2 इंच थोडंसं कमी 38 इंचला इथं पाहू शकता. पुढची दाखवतो तुम्हाला. मागचे 3 फूट 2 इंच असेल, काय अडचण नाही. आणि इथेही पाहू शकता तुम्ही. एक मिनिट, फुटे पट्टी साईडला आहे आणि हे इथे राईट 38 इंच म्हणजे 3 फूट 2 इंच. तर हे 4 फुटीमध्ये चालायला नाही अडचण येत. तुम्ही पाहू शकता. आपला टार्गेट हा ही 3 फूट 2 इंच होता. त्याला आपण 3 फूट बनवलं होतं, पण ठीक आहे, 3-2ला पण अडचण नाही आहे. अशा प्रकारे आपण याची डिक्स वगैरे पुढचे चेंज केलेले आहेत. हे मागचे 3-2 आहेत, हेच पलटी होत आहेत. आणि हे आपण छोटे टाकले 225 महिंद्रा जिओचे. आपले हे पहिले एक्स्ट्राचे डिक्स टायर आपण काल काढून टाकले. तर मित्रांनो, तुम्हाला जर महिंद्रा जिओ 305 किंवा 245 घ्यायचा असेल तर एक सजेशन राहील. तुम्हाला उसात वगैरे चालवायचं असेल, टायर तो पहिला जो आहे फक्त तो 6-14 येतो. हा टायर 5-16 येतो. 6 आणि 5 1-1 इंचीचा फरक आहे थोडक्यात मित्रांनो. तर तुम्ही टायर घेताना ट्रॅक्टरला तुम्ही 5-16ची जरी कंपनीकडनं ऑर्डर करूनच घेतली स्टार्टलाच, तर तुमचा एक्स्ट्राचा 13-14,000 रुपये खर्च वाचणार आहे. या टायरला 13,000 ते 14,000 रुपये खर्च येतो आहे, डिक्स टायर ट्यूब सकट. तर ते तर आता शिल्लकच पडले. ते टायर आपण शक्यतो नाही यूज करणार आणि केले तरी फक्त पेरणीचे सीझन पुरते. तर तुम्ही डायरेक्टच हे टायर टाकले तर तुमचा पैसा खूप वाचेल मित्रांनो. आणि टायर पलटी करण्याची गरज नाही आहे. काल मी लिंबुनीला सारे पाळडे माती लावली, एकदम व्यवस्थित काम होतं. ट्रॅक्टर 3 फूट आहे. 3 फूट असूनसुद्धा ताकदीला कसल्या प्रकारे कमी नाही होत. एकदम व्यवस्थित चालतं आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर. तर तुम्हाला 3 फूट करायचं असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. याला 3 फूट करायचं म्हणलं तर अजूनही चान्सेस आहे. तुम्ही मार्गाडामध्ये पाहू शकता, इथं एक साधारण 3 बोट जाते तेवढं अंतर आहे. पण मित्रांनो, चिखल वगैरे जास्त गुंततो त्याच्यामध्ये. ऊस वगैरे बांधायला गेलं कोणाचा ओला राहतोच. तर त्याच्यामुळं तुम्ही आहे 3-2च ठेवा पाठीमागे. पुढेही 3-2च होतं, त्यामुळं काही अडचण नाही. कसल्याही प्रकारचं काहीच प्रॉब्लेम नाही. मी स्वतः ऊसात रात्री चालून बघितलं आहे. एक साधारण 3-3.5 एकर ऊसाचं रिव्हर्स फॉरवर्डने ही बांधणी केली आहे. तर एकदम ओके रिझल्ट आहेत मित्रांनो, एकदम ओके रिझल्ट. तुम्ही हे 3 फुटी जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. धन्यवाद.